बाळांनो, हा केमिस्ट्रीचा दुसरा व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओला तुम्ही जसे 3000 लाईक्स कंप्लीट केले, लगेच हा व्हिडिओ ऑटोमॅटिक पोस्ट होतोय बाळांनो. याच्यानंतर अजून एक मी व्हिडिओ प्लॅन करतोय, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला फॉर्मॅट वाईज क्वेश्चन सांगणार आहे. ठीक आहे, जर सेक्शन सी मध्ये 7 न्यूमेरिकल 7 थेअरी येतात, 3 न्यूमेरिकल येतात, तर 3 न्यूमेरिकल कोणते येणार आहेत, 7 थेअरी कोणते येणार आहेत, अशा पद्धतीचा सुद्धा एक व्हिडिओ मी प्लॅन केलेला आहे बाळांनो. पण जसे या व्हिडिओचे तुम्ही 3000 लाईक्स कंप्लीट करणार, लगेच तो व्हिडिओ ऑटोमॅटिक पोस्ट होऊन जाईल. ठीक आहे, आणि या प्रसंगी बाळांनो खूप युट्यूबर्स मला मागे ओढण्याचा प्रयत्न करताय. ठीक आहे, मला तुमच्या सपोर्टची गरज आहे बाळांनो. जर तुम्ही माझ्या सोबत आहात ना बाळांनो, प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये वी आर विथ यू असं एक कॉमेंट करा बाळांनो. जसे या व्हिडिओचे जास्तीत जास्त कॉमेंट होतील, लगेच पुढचा व्हिडिओ सुद्धा पोस्ट होऊन जाईल बाळांनो. चला बोलूया आजच्या केमिस्ट्रीच्या व्हिडिओविषयी. आजचा खूप जास्त महत्वाचा हा केमिस्ट्रीचा व्हिडिओ होणार आहे बाळांनो. प्रत्येक गोष्टीचं लॉजिक सांगणार आहे मी तुम्हाला. हा प्रश्न काय येणार आहे, काय येऊ शकतो. ठीक आहे, चला सुरू करूया. पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर आर्या शिंदे होती, जिला 59 रुपयाचा अमेझॉन वाउचर गेलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही असू शकतात. फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचंय बाळांनो. ठीक आहे, आणि असेच बाकीचे सगळ्या सब्जेक्टचे पेपर लीक तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे बाळांनो, म्हणून सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, यानंतर सीईटीची जर्नी जोपर्यंत तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होत तोपर्यंत मी तुमच्या सोबत राहील बाळांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल, लगेच जॉईन करा. कुठूनही काही प्रश्न 12वी बोर्डाचा लीक झाला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो. ठीक आहे, चला सुरू करूया. फॉर्मॅट बद्दल ऑलरेडी आपण लास्ट व्हिडिओमध्ये बोललो होतो. मी इन शॉर्ट तुम्हाला थोड्या थोड्या गोष्टी सांगून देतो. ठीक आहे, तुमच्या सेक्शन ए असतो बाळांनो केमिस्ट्रीमध्ये, सेक्शन बी असतो बाळांनो. ठीक आहे, सेक्शन सी असतो बाळांनो, सेक्शन डी असतो बाळांनो. बरोबर, सेक्शन ए मध्ये 2 प्रश्न असतात बाळांनो. पहिला असतो तुमचा एमसीक्यू, दुसरा असतो व्हेरी शॉर्ट आन्सर. एमसीक्यू तुमचे 10 मार्काला असतात बाळांनो, 10 एमसीक्यू येतात 10 मार्काला. व्हेरी शॉर्ट आन्सर तुमचे 8 मार्काला असतात बाळांनो, 8 व्हेरी शॉर्ट येतात 8 मार्काला. सेक्शन बी मध्ये 12 प्रश्न टोटल येतात बाळांनो. 12 पैकी तुम्हाला 8 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न 2 मार्काचा असतो. अशा पद्धतीने 16 मार्काचा हा सेक्शन असतो. सेक्शन सी मध्ये सुद्धा 12 प्रश्न येतात बाळांनो. 12 पैकी तुम्हाला 8 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न 3 मार्काला येतो. अशा पद्धतीने हा प्रश्न सेक्शन 24 मार्काचा असतो बाळांनो. सेक्शन डी मध्ये बाळांनो तुम्हाला 5 प्रश्न येतात. 5 पैकी तुम्हाला 3 सोडवायचे असतात बाळांनो. प्रत्येक प्रश्न तुमचा 4 मार्काला असतो. अशा पद्धतीने तुमचा 12 मार्काचा हा सेक्शन असतो. आणि अशा पद्धतीने बाळांनो तुमचा टोटल केमिस्ट्रीचा पेपर 70 मार्काचा असतो. 98 मार्काचा ओरिजिनल पेपर असतो. 98 पैकी तुम्हाला 70चा सोडवायचा असतो बाळांनो. एक गोष्ट लक्षात ठेवा, 98 पैकी 70चा सोडवणं किंवा 98 म्हणजे ऑलमोस्ट 100 बाळांनो, अप्रॉक्सिमेटली 100 मार्काचा पेपर असतो. 100 पैकी जर तुम्ही 60 मार्क जरी घेऊन आले, 100 पैकी फक्त 60 मार्क बाळांनो, 50-60% पेपर बी तुम्ही केमिस्ट्रीचा सोडवला आणि 30 मार्क तुमची इंटरनलचे भेटून जाणार आहेत बाळांनो. केमिस्ट्रीमध्ये 90% तुमचे आरामात येऊन जाणार आहेत. इथपर्यंत गोष्ट समजली तुम्हाला? 70 पैकी 60 मार्क नाही आणायचे बाळांनो, 100 पैकी 60 मार्क आणायचे फक्त. केमिस्ट्रीचा पूर्ण पेपर 100 मार्काचा आहे तो 70 मार्काचा नाही आहे. मार्क्स विथ ऑप्शन 98 मार्काचा आहे तो, मार्क्स विथआउट ऑप्शन 70 मार्क्सचा आहे तो. या गोष्टीला डोक्यात बसवा. ठीक आहे, चला सुरू करूया. सेक्शन ए बाळांनो, सेक्शन ए मध्ये मी तुम्हाला काय बोललो, 2 प्रकारचे प्रश्न असतात, एमसीक्यूज, व्हेरी शॉर्ट आन्सर. ठीक आहे, व्हेरी शॉर्ट आन्सर किती येतात बाळांनो? 8 येतात. एमसीक्यूज किती येतात तुमचे? 10 येतात 10 मार्काला. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय बघायचं बाळांनो? एमसीक्यूज. एमसीक्यूज कोणत्या टॉपिकवरती कोणत्या प्रश्न येणार आहेत एमसीक्यूचे. ठीक आहे, आता या प्रश्न सिलेक्ट करण्याचा क्रायटेरिया काय? असं आहे का बोर्डाने मला प्रश्नपत्रिका सांगून दिली, अशी काही गोष्ट नसते. प्रत्येक प्रश्न 9 ते 10 वेळा विचारला गेलेला असतो बाळांनो. प्रत्येक प्रश्नाची येण्याची चान्सेस खूप जास्त असतात. दुसरी गोष्ट, आतापर्यंत जेवढे पण पेपर प्रेडिक्ट केले बाळांनो, तुम्ही जाऊन चेक करा, मॅक्झिमम प्रश्न व्हिडिओज मधून रिपीट झालेले आहेत. ठीक आहे, आणि हे मी असं नाही म्हणत की 100% हेच प्रश्न येतील, नाही. या गोष्टीचं मी तुम्हाला कधीच खात्री देत नाही आणि कधीच दिली पण नाही आतापर्यंत बाळांनो. पण आतापर्यंतचं रेकॉर्ड आहे बाळांनो, सगळ्यात जास्त प्रश्न पेपरामध्ये आपल्या व्हिडिओचे मॅच होतात. ठीक आहे, कारण प्रत्येक प्रश्नामागे अनालिसिस असते की हा प्रश्न जर 10 वेळा विचारला गेला, 11 वेळा विचारला जाण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. आता कालच्या पेपरमध्ये बाळांनो माझं प्रेडिक्शन होतं फेरिस ब्लॅक बॉडीवरती 100% प्रश्न येईल. आणि याच्याविषयी मला भरपूर विद्यार्थ्यांनी कॉमेंट सेक्शनमध्ये विचारलं सुद्धा की सर तुम्ही 100% बोलले होते फेरिस ब्लॅक बॉडीचा, तो प्रश्न आला नाही, तुम्ही याच्यावरती काय रिप्लाय देणार? मी रिप्लाय देईल बाळांनो, मी कॉमेंट्सला इग्नोर नाही करत, प्रत्येक कॉमेंट्स वाचतो. ठीक आहे, फेरिस ब्लॅक बॉडीचा मी प्रश्न बोललो तो 100% येणार आहे. ठीक आहे, का नाही आला बाळांनो? हा प्रश्न बाळांनो 16 वेळा आतापर्यंत बोर्डाचा पेपर झालेला आहे. 16 पैकी 14 वेळा हा प्रश्न आलेला आहे. तर माझं कर्तव्य नाही तुम्हाला सांगणं की हा प्रश्न 15व्या वेळा विचारला जाण्याची सगळ्यात जास्त चान्सेस आहेत, 100% हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे माझं कर्तव्य नाही का सांगा तुम्ही? आता नाही आला तो पेपरमध्ये, खूपच काही गोष्ट वेगळी झाली तर त्याच्यात कोणीच काही करू शकत नाही बाळांनो. पण जी अनालिसिस होती त्याच्यात काही चुकलंय का माझं? जर जो प्रश्न 16 वेळा आलेला आहे तो 16 पैकी 14 वेळा आलेला आहे तर तो 15 वेळा नाही येऊ शकत. 16 पैकी 14 वेळा, फक्त 2च वर्ष असे झाले ज्याच्यात तो प्रश्न आला नाही. आणि त्या 2 वर्षामध्ये हे वर्ष होतं बाळांनो. हे होतं फेरिस ब्लॅक बॉडीचं लॉजिक. ठीक आहे, कॉमेंट करण्याआधी विचार करत जा.
ठीक आहे, चला याच्यावरती टाइम वेस्ट नाही करायचा होता मला, पण ठीक आहे. चला आता एमसीक्यू मध्ये कोणते प्रश्न येण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत बाळांनो, त्याच्यावरती बघूया. पहिला, आता याच्यात थोडे टॉपिक जास्त असणार आहेत बाळांनो, ठीक आहे. असं नाही की 10 एमसीक्यू येणार आहे तर 10 टॉपिक सांगेल अशी गोष्ट नसते, ठीक आहे. व्यवस्थित प्रत्येक गोष्ट लिहून घ्यायची, ठीक आहे. पहिला प्रश्न बाळांनो युनिट सेलवरती. कशावरती? युनिट सेलवरती. कशामधून? सॉलिड स्टेटमधून. युनिट सेलवरती काय विचारू शकतात? बीसीसीचे नंबर ऑफ ॲटम्स विचारतील, एफसीसीचे नंबर ऑफ ॲटम्स विचारतील, नंबर ऑफ वॉइड्स विचारू शकतात. दॅट्स इट. हा एकच प्रश्न बाळांनो, झाला तुमचा प्रश्न, ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न काय येऊ शकतो बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न येईल बाळांनो पीई वरती. पीई म्हणजे काय रे बाळांनो? पॅकिंग इफिशियन्सीवरती 100% तुमचा प्रश्न येण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत, ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न येईल बाळांनो, बस याच्यामध्ये झाले 1 मार्काचे प्रश्न झाले, ठीक आहे. कशावरती? सॉलिड स्टेटवरती. त्यानंतर बाळांनो जेव्हा आपण जातो याच्यावर इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये एक प्रश्न पक्का बाळांनो तुमचा राउल्ट्स लॉवरती. कशावरती? राउल्ट्स लॉवरती. आणि एक प्रश्न पक्का तुमचा असेल बाळांनो हेनरीज लॉवरती. कशावरती? हेनरीज लॉवरती, ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न असेल बाळांनो तुमचा बफर कॉन्सेप्टवरती. एक प्रश्न इथं पक्का येणार आहे बाळांनो, ठीक आहे, बफर कॉन्सेप्टवरती, ठीक आहे. उद्या पेपर आला ना मॅच करून बघा, ठीक आहे, सगळ्या गोष्टी, ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न येईल बाळांनो तुमचा पीएच आणि पीओएचच्या एक कॉन्सेप्टवरती एक प्रश्न येईल. पीएच आणि पीओएचला वाचून ठेवा बाळांनो, ठीक आहे, आयोनिक इक्विलिब्रियमचा. त्यानंतर एक प्रश्न बाळांनो तुमचा असेल एसआय युनिटवरती असेल बाळांनो. एसआय युनिट कशाचं विचारू शकतात बाळांनो? एकच तर एसआय युनिट विचारू शकतात. काय? कंडक्टिव्हिटी. कशावरती? कंडक्टिव्हिटी बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलवरती एक प्रश्न असेल बाळांनो. एक प्रश्न तुमचा असेल बाळांनो नर्स्ड इक्वेशनवरती. कशावरती? नर्स्ड इक्वेशनवरती. NERNST इक्वेशन. एमसीक्यू मध्ये सांगतोय बाळांनो मी, ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न असेल बाळांनो, 4-5 प्रश्न सांगितले, 6वा प्रश्न लिहून घ्या एमसीक्यूचा. एक प्रश्न असू शकतो बाळांनो याच्यावरती हाफ लाईफ वरती. हाफ लाईफ कशावरून बाळांनो? जस्ट अ सेकंड. हाफ लाईफ कोणत्या चॅप्टरचा प्रश्न आहे तुमचा? कायनेटिक्सचा, ठीक आहे. त्यानंतर बाळांनो ऑर्डर ऑफ रिॲक्शन वरती एक प्रश्न असेल. कशावरती? ऑर्डर ऑफ रिॲक्शन, ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न असेल बाळांनो तुमचा ग्रिग्नार्ड रिएजंट. कशावरती? ग्रिग्नार्ड रिएजंट वरती, ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न असेल बाळांनो तुमचा फेलिंग्स अँड टॉलेन्स रिएजंट, ठीक आहे, फेलिंग्स अँड टॉलेन्स. आणि एक प्रश्न असेल बाळांनो तुमचा SN1 अँड SN2 वरती. हे 10 प्रश्न जर तुम्ही करून गेले बाळांनो, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत तुमच्या एमसीक्यू साठी, है ना. आणि इम्पॉर्टंट आहेत म्हणजे समजून जा बाळांनो तुम्ही, ठीक आहे, की आतापर्यंतचा आपला रेकॉर्ड काय आणि आताचं यानंतरचं रेकॉर्ड काय असणार आहे, ठीक आहे. एमसीक्यू झालं, समजलं. चला आता आपल्याला कशावरती जायचंय? व्हीएसए. व्हीएसए काय असतं बाळांनो? व्हेरी शॉर्ट आन्सर. अजून आपण सेक्शन ए मध्येच आहेत, अजून पुढे गेलो नाही, ठीक आहे. व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये बाळांनो बघा, पहिली गोष्ट डेन्सिटीवरती एक प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. फॉर्म्युला आणि एक्सप्लेन करायचं असेल. डेन्सिटी कशामधलं बाळांनो? सॉलिड स्टेट मधला, ठीक आहे. डेन्सिटी ऑफ युनिट सेल बेसिकली, है ना. त्यानंतर एक प्रश्न असू शकतो बाळांनो मोलर कंडक्टिव्हिटीवरती. कशावरती? मोलर कंडक्टिव्हिटीवरती, ठीक आहे. आणि एक प्रश्न राहील बाळांनो तुमचा स्टँडर्ड सेल पोटेन्शियल वरती, ठीक आहे. बेसिकली यांचे तिघांचे तुम्हाला फॉर्म्युलेज लिहायचे असतील, तिघांचे फॉर्म्युलेज, है ना. एक तर याचा विचारू शकतात, एक तर याचा, एक तर याचा, ठीक आहे. गोष्ट समजली. त्यानंतर डेफिनेशन मध्ये 3 गोष्टी येऊ शकतात बाळांनो. बफर सोल्युशनची डेफिनेशन तुमची येऊ शकते, ठीक आहे. त्यानंतर बाळांनो ऑस्मॉटिक प्रेशरची डेफिनेशन तुम्हाला येऊ शकते, ठीक आहे, ऑस्मॉटिक प्रेशर. त्यानंतर सेल व्होल्टेजची तुम्हाला डेफिनेशन येऊ शकते बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर बाळांनो तिसरा प्रश्न येईल बाळांनो तुमचा कॅटॅलिस्टचं तुम्हाला नाव विचारतात बाळांनो ह्या प्रश्नामध्ये, व्हेरी शॉर्ट मध्ये, कारण एकच मार्काला आहे ना प्रश्न. कॅटॅलिस्टचं नाव कशामधून विचारू शकतात बाळांनो? हायड्रोजनेशन कॅटॅलिस्ट विचारू शकतात तुम्हाला. हायड्रोजनेशन कॅटॅलिस्ट, ठीक आहे. त्यानंतर बाळांनो पॉलिमर कॅटॅलिस्ट, ठीक आहे. त्यानंतर बाळांनो तुमचा कॉन्टॅक्ट प्रोसेस कॅटॅलिस्ट, ठीक आहे. त्यानंतर बाळांनो चौथा प्रश्न तुम्हाला रिलेशन विचारू शकतात. काय विचारू शकतात? रिलेशन विचारू शकतात. पीएच प्लस पीओएच, ठीक आहे, याच्यातलं एक रिलेशन विचारू शकतात, ठीक आहे. पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14 हे रिलेशन तुम्हाला एक्सप्लेन करायचं असेल. त्यानंतर व्हॅन्ट ऑफ फॅक्ट. त्यानंतर 5वा प्रश्न कशावरती बाळांनो? व्हॅन्ट ऑफ फॅक्टरवरती. कशावरती? व्हॅन्ट ऑफ फॅक्टरवरती,
ठीक आहे. त्यानंतर 6वा प्रश्न बाळांनो तुमचा टाइप्स ऑफ आयझोमेरिझम. कशावरती? टाइप्स ऑफ आयझोमेरिझम. ठीक आहे. आता अजून काही प्रश्न आहेत बाळांनो, थोडासा मला एकदा बघून घेऊ द्या, काही सुटलंय का आपलं, है ना. एकच मिनिट द्या मला, है ना. FCC BCC मधलं सांगितलं मी. एक प्रश्न सुटला. थर्मो प्रोसेसेस तुम्हाला सगळ्या माहित पाहिजे. मी फिजिक्स मध्ये पण बोललो होतो थर्मो प्रोसेसेस, ओरडून बोललो होतो बाळांनो. आयडियाबॅटिक आयझोथर्मल, आयझोकोरिक, आयझोबारिक. आला प्रश्न MCQचा दुसरा किंवा तिसरा प्रश्न बघा, तोच आहे बाळांनो. ठीक आहे. थर्मल प्रोसेसेस वरती इथं पण एक प्रश्न येण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. त्यानंतर बाळांनो तुमचा कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा एक प्रश्न येईल. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नाही झालाय, सांगितलाय मी तुम्हाला ऑलरेडी तो प्रश्न, है ना. SI युनिट सांगितलं मी तुम्हाला. डन. ठीक आहे. एक प्रश्न इथे येणार आहे बाळांनो तुमचा नायलॉन 66 वरती एक प्रश्न व्यवस्थित बघून जा. ठीक आहे. सगळ्यात जास्त येण्याची शक्यता आहे बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न बघून जा बाळांनो हॅलो अरिन्स वरती. कशामधून बाळांनो? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधून. ठीक आहे. त्यानंतरचा एक प्रश्न असेल बाळांनो तुमचा चाल्कोजन्स वरती. चाल्कोजन्स कोणत्या चॅप्टरचा आहे बाळांनो? ग्रुप 16, 17, 18चा हा प्रश्न आहे. डन. झालं. सेक्शन ए मध्ये MCQचे 10 प्रश्न सांगितले बाळांनो आणि व्हेरी शॉर्ट आन्सरचे 10 प्रश्न सांगितले. सेक्शन आतापर्यंत आपण काय बघितलं बाळांनो? सेक्शन ए आपला खतम झाला. इनफ आहे बाळांनो, इनफ आहे, है ना. चला आता आपण वळूया सेक्शन बी कडे. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट, फिजिक्समध्ये मॅक्झिमम 90% पर्यंत मी सांगू शकतो सिमिलर प्रश्न होते टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समधून बाळांनो. आणि केमिस्ट्रीमध्ये पण असतील, मॅथ्समध्ये पण असतील बाळांनो. जर तुम्हाला एनरोल करायचं असेल नक्कीच एनरोल करू शकतात तुम्ही. लास्ट इयरचे फीडबॅक आधी बघा बाळांनो. विद्यार्थ्यांनी 90 ते 95% टक्केवारी काढलेली, तुम्ही पण काढणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे. काय रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय रिपीट होतात असं आहे का? बोर्ड मला प्रश्न सांगून देतं, अशी काही गोष्ट नसते बाळांनो. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, कोणतं वर्ष आड करून आलेला आहे, है ना. त्यामुळे सगळ्यात जास्त प्रश्न मॅच होतात बाळांनो. नक्कीच एनरोल करू शकतात. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. 12वी बोर्डाचे मार्क प्रत्येक ठिकाणी बघतात बाळांनो, है ना. या गोष्टीची जाणीव असू द्या. ठीक आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतात बाळांनो. ठीक आहे. चला आता सेक्शन ए संपवला आपण. आता कशावरती वळवायचं आपल्याला? सेक्शन बी वरती बाळांनो. ठीक आहे. सेक्शन बी मध्ये अगेन काय असतं बाळांनो? 12 प्रश्न असतात. 12 पैकी किती सोडवायचे असतात? 8. प्रत्येक प्रश्न किती मार्काला? 2 मार्काला. टोटल सेक्शन किती मार्काचा झाला तुमचा? मार्क्स विदाउट ऑप्शन 16 मार्काचा. मार्क्स विथ ऑप्शन किती मार्काचा झाला बाळांनो? 24 मार्काचा. ठीक आहे. गोष्ट समजले? चला याच्यामध्ये बाळांनो, है ना, कशावरती प्रश्न येईल? एक तुम्हाला डिफरन्स पक्का येईल बाळांनो, सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत बेसिकली, है ना. तो म्हणजे बाळांनो क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड करून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न बाळांनो तुमचा, जर हा डिफरन्स नाही आला बाळांनो तर तुम्हाला दुसरा डिफरन्स हा येऊ शकतो, आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन. आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन. ठीक आहे. हा 2 प्रश्न झाला. तिसरा प्रश्न बाळांनो तुमचा, है ना, सेक्शन बी मध्ये म्हणजे शॉर्ट आन्सर येतात बेसिकली, है ना. एसे म्हणजे शॉर्ट आन्सर. तिसरा प्रश्न बाळांनो, तिसरा प्रश्न कशावर असू शकतो बाळांनो? ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ. ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ. ठीक आहे. फॉर वीक इलेक्ट्रोलाइट बेसिकली. ठीक आहे. हा प्रश्न तुमचा फिक्स असू शकतो बाळांनो. फिक्स असणार आहे, समजून जा बाळांनो. ठीक आहे. कारण सगळ्यात हा प्रश्न 13 वेळा रिपीट झालेला आहे बाळांनो. 13 वेळा, है ना. आता 1% चान्सेस हा नाही येऊ शकत. का नाही येऊ शकत बाळांनो? कारण फिजिक्समध्ये पण झालं, मला खात्री होती फेरी ब्लॅक बॉडीची. FBB मी ओरडून सांगत होतो. मी 100 प्रश्न सांगितले बाळांनो, 100 पैकी 90 प्रश्न मॅच झाले. पण जे 10 मॅच झाले नाही ना त्याच्याविषयी मला स्टुडंट काल बोलत होते कॉमेंट सेक्शन मध्ये, FBB का नाही आलं. FBBचा रिसर्च मी तुम्हाला सांगितली होती की का येणार आहे हा, है ना. 16 पैकी जर 14 वेळा प्रश्न आला, 2 वेळा नाही आला, 2 वेळामध्ये 1 वर्ष तर हेच वर्ष होतं बाळांनो, करंट इयर, ज्याच्यामध्ये नाही आला. म्हणजे तो प्रश्न सांगणं योग्य नव्हतं का माझं? या सगळ्या गोष्टींचा आहे ना बाळांनो तुम्ही विचार नाही करत बोलताना. ठीक आहे. फक्त कॉमेंट सेक्शन मध्ये लिहून देता सर तुम्ही FBB बोलले होते, नाही आलं. थोडंसं तरी त्याच्या मागचं लॉजिक समजून घेत जा ना बाळांनो. जर तुम्हाला नको हवेत ना व्हिडिओ, नका बघत जाऊ बाळांनो. मी कोणालाच फोर्स नाही करत व्हिडिओ बघायला, पण बघणार ना तर स्वच्छ मनाने बघा बाळांनो, माझं एवढं म्हणणं आहे. ठीक आहे. ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ झाला. त्यानंतर तुमचा असेल बाळांनो ड्रॉ अँड लेबल SHE. व्हॉट इज SHE बाळांनो? स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल बाळांनो तुमचा सॉल्ट ब्रिज वरती एक प्रश्न पक्का असेल. सॉल्ट ब्रिज इन गॅल्व्हॅनिक सेल.
इन गॅल्व्हॅनिक सेल. ठीक आहे. त्यानंतरचा एक प्रश्न असेल बाळांनो तुमचा ऑर्डर वर्सेस मॉलिक्युलॅरिटी. ऑर्डर वर्सेस मॉलिक्युलॅरिटी डिफरन्स. आता हे प्रश्न तुम्ही गुगल जरी केले ना तरी तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो SN1 आणि SN2 चं कंपॅरिझन बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो कॅनिन-झॅरो रिॲक्शन तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिडचा प्रश्न आहे. ठीक आहे. कॅनिन-झॅरो रिॲक्शन तुम्हाला एक्सप्लेन करायची विथ एक्झाम्पल. ठीक आहे. 13 वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे. विचार करून ठेवा. 9 नंबरचा रूट्स रिॲक्शन तुम्हाला विचारली जाईल बाळांनो. रूट्स रिॲक्शन विथ एक्झाम्पल. कशात मधला बाळांनो? अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड मधला. 18 वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो ल्युकास रिएजंट वरती तुमचा एक प्रश्न असेल बाळांनो. ल्युकास रिएजंट वरती कोणतं चॅप्टर आहे बाळांनो? ल्युकास रिएजंट अल्कोहोल फिनॉल इथर. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ल्युकास रिएजंट मध्ये हे पण विचारलं जाऊ शकतं 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री अल्कोहोल तुम्हाला एक्सप्लेन करायला लावू शकतात. किंवा हा प्रश्न MCQ मध्ये सुद्धा बनवू शकतो की 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री अल्कोहोल तुम्हाला ओळखायचे आहेत. ठीक आहे. झाला. हा झाला तुमचा सेक्शन बी बाळांनो. सेक्शन बी मधले 10 प्रश्न दिले बाळांनो मी तुम्हाला. ठीक आहे. आता वळूया आपण सेक्शन सी वरती बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन आहेत ना तुम्ही? ठीक आहे. प्लीज जॉईन करून घ्या अगर नसतील तर. ठीक आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. चला आता वळूया आपण सेक्शन सी. सेक्शन सी मध्ये काय असतं रे बाळांनो? किती प्रश्न असतात? 12 प्रश्न असतात. 12 पैकी किती सोडवायचे असतात? 8 सोडवायचे असतात. मार्क्स विथ प्रत्येक प्रश्न किती मार्काला असतो? 3 मार्काला असतो. म्हणजे हा 24 मार्काचा सेक्शन झाला. पण मार्क्स विथ ऑप्शन किती मार्काचा झाला बाळांनो? 36 मार्काचा सेक्शन झाला. 12-36 है ना. चला याच्यामध्ये प्रश्न बाळांनो. ठीक आहे. याच्यामध्ये पहिला प्रश्न बाळांनो पॅकिंग इफिशियन्सी. ठीक आहे. पॅकिंग इफिशियन्सी तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला लावून देतील BCC किंवा FCCचं. ठीक आहे. त्यानंतरचा एक प्रश्न बाळांनो तुमचा जस्ट अ सेकंड. हा 1 मिनिट. KSP वरती एक प्रश्न, एक न्यूमेरिकल येईल बाळांनो. KSP कशामध्ये? आयोनायझेशन एनर्जी मध्ये. ठीक आहे. त्यानंतर एक बाळांनो फॅराडेज लॉ चा एक न्यूमेरिकल येईल. कशावरती? फॅराडेज लॉ वरती न्यूमेरिकल येईल एक. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न बाळांनो फॅक्टर्स अफेक्टिंग SN1 अँड SN2. बाळांनो SN1 SN2 खूप जास्त येणार आहे, भरून भरून येणार आहे पेपरमध्ये, व्यवस्थित करून जा. ठीक आहे. त्यानंतरचा एक प्रश्न बाळांनो तुमचा बेसिकली तुम्हाला रिॲक्शन येणार आहे. ठीक आहे. अल्कोहोल फिनोल इथर मधून. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिपरेशन एक्सप्लेन करायचं असेल तर अल्कोहोल फिनोलचे जेवढे पण प्रिपरेशन आहेत पुस्तकामध्ये तेवढे करून ठेवा बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न असेल बाळांनो लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन वरती. ठीक आहे. त्यानंतर असेल बाळांनो इंटर हॅलोजन्स कंपाऊंड. इंटर हॅलोजन्स कंपाऊंड याच्यावरती काय असेल प्रश्न बाळांनो? तुम्हाला डेफिनेशन आणि कॅरेक्टरिस्टिक लिहायचे असतील. ठीक आहे. याच्यामध्ये अजून कोणते प्रश्न राहिले मला एकदा फक्त चेक करून घेऊ द्या बाळांनो. कोणताही प्रश्न तुमचा सुटायला नको बेसिकली, है ना. याच्यामध्ये बाळांनो इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधून मोलर कंडक्टिव्हिटी मी ऑलरेडी बोललोय तुम्हाला. ठीक आहे. हा आता एक प्रश्न बाळांनो ग्रुप 16, 17, 18 मधून हा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. तुमचा ॲटॉमिक प्रॉपर्टीज वरती बाळांनो. कशावरती? ॲटॉमिक प्रॉपर्टीज वरती. ठीक आहे. ॲटॉमिक प्रॉपर्टीज कोणत्या बाळांनो? ॲटॉमिक नंबर, आयनायझेशन एनर्जी, आयनायझेशन गेन एन्थॅल्पी. ठीक आहे. याच्यावरती एक प्रश्न तुमचा येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पोझिशन ऑफ लॅन्थॅनाइड अँड ॲक्टिनाइड इन पिरियडिक टेबल. ठीक आहे. हा ऑलरेडी सांगितला मी तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर हा अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड मधून एक प्रश्न लिहून घ्या. प्रिपरेशन ऑफ बेन्झॉइल क्लोराइड. प्रिपरेशन याच्यामधून कोणीच जास्त एक्सपेक्ट नाही करू शकत की अल्कोहोल फिनोल इथर मधून कोणतं प्रिपरेशन येणार आहे. पण अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड बोलले तर प्रिपरेशन मध्ये तुमचं बेन्झॉइल क्लोराइडचं प्रिपरेशन येतं बेसिकली. ठीक आहे. त्यानंतर 10वा प्रश्न बाळांनो थर्मोडायनामिक्स मधून तुम्हाला वर्क डनचं न्यूमेरिकल येणार आहे. मी वर्क डनचं न्यूमेरिकल तुम्हाला फिजिक्स मध्ये पण बोललो होतं की थर्मोडायनामिक्स मधून वर्क डनचं न्यूमेरिकल येणार आहे. ते आलं बाळांनो. आणि केमिस्ट्री मधून पण सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. ठीक आहे. हा झाला तुमचा सेक्शन सी बाळांनो. आता वळूया आपण कशावरती? सेक्शन डी वरती. सेक्शन डी मध्ये काय असतं बाळांनो? टोटल किती प्रश्न असतात? 5 प्रश्न असतात. 5 पैकी किती सोडवायचे असतात? तुम्हाला 3 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न किती मार्काचा? 4 मार्काचा. अशा पद्धतीने 12 मार्काचा हा प्रश्न असतो. पण मार्क्स विथ ऑप्शन हा प्रश्न 20 मार्काचा असतो. ठीक आहे. चला याच्यामध्ये कोणते प्रश्न येऊ शकतात बाळांनो? एक प्रश्न तुमचा असेल बाळांनो pH + POH = 14.
हे तुम्हाला डिराईव्ह करायचं असेल बाळांनो. खूप जास्त इम्पॉर्टंट. 14 वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे, विचार करून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न असेल बाळांनो तुमचा लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स. लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स. ठीक आहे. फर्स्ट लॉ, 0th लॉ एक्सप्लेन करायचं असेल डिटेलमध्ये. ठीक आहे. 3 नंबरचा प्रश्न बाळांनो तुमचा कन्स्ट्रक्शन इलेक्ट्रोकेमिकल सेलचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, ठीक आहे, आणि ऍप्लिकेशन. तिघं गोष्टी करून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर सेम गोष्ट कशामध्ये बाळांनो स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडच्या तिघं गोष्टी कन्स्ट्रक्शन, वर्किंग, ऍप्लिकेशन. 4 प्रश्न झाले. 5वा प्रश्न लिहून घ्या बाळांनो. त्यानंतर एक प्रश्न असेल बाळांनो तुमचा अल्डोल कंडेन्सेशन वरती. कशावरती? अल्डोल कंडेन्सेशन वरती. त्यानंतर एक प्रश्न असेल बाळांनो तुमचा हॅलोफॉर्म रिॲक्शन वरती. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न असेल बाळांनो तुमचा, एक गोष्ट अजून सांगतो, एवढे जेवढे प्रश्न सांगता येईल हे तर बघूनच जा, पण याच्या आधीचा अजून एक व्हिडिओ बघा बाळांनो जो खूप महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये मी चॅप्टर वाईज पण गोष्टी सांगितल्या आहेत काही. ठीक आहे. 1-2 इथं मिस होऊ शकतात म्हणून तो एकदा बघून घ्या परत तो व्हिडिओ. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना अजून पण सांगतोय बाळांनो टॉप 200 क्वेश्चन तुम्हाला जीवनदान ठरेल बाळांनो. है ना, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. हॅलोफॉर्म रिॲक्शन वरती एक प्रश्न बाळांनो. त्यानंतर डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन वरती तुमचा एक प्रश्न येणार आहे बाळांनो. त्यानंतर तुमचा प्रश्न असणार आहे बाळांनो कॉन्टॅक्ट प्रोसेस फॉर H2SO4. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न असेल बाळांनो कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधून. ठीक आहे. तुमचा EAN वरती एक प्रश्न असेल. ठीक आहे. त्यानंतर तुमचा नॉमेनक्लेचर वरती एक प्रश्न असू शकतो बाळांनो, आणि नॉमेनक्लेचर वरती. त्यानंतर बाळांनो तुमचा जॉमेट्री वरती एक प्रश्न असू शकतो. याच्यामध्ये जॉमेट्री आहे. ठीक आहे. CC मध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये, किंवा मॅग्नेटिक प्रॉपर्टीचा एक प्रश्न असू शकतो बाळांनो. ठीक आहे. तर हे झाले बाळांनो तुमचे सेक्शन A, सेक्शन B, सेक्शन C, सेक्शन D चे बाळांनो. एवढे प्रश्न बाळांनो इतके इम्पॉर्टंट आहेत बाळांनो. मॅक्झिमम सिमिलर टाईप येण्याची शक्यता आहे. 100% मी बोलत नाही, पण मॅक्झिमम बाळांनो. कारण हे प्रश्न, प्रत्येक प्रश्न असा आहे ना बाळांनो जो 13 पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला आहे. आणि तेच प्रश्न येतात बाळांनो. जर जे प्रश्न 13 वेळा रिपीट झालेला आहे, 14 वेळा विचारले जाण्याची शक्यता किती आहे बाळांनो? सगळ्यात जास्त आहे. कॉमन सेन्स आहे ना बाळांनो, सगळ्यात जास्त आहे. पण फेरिस ब्लॅक बॉडीचा प्रश्न पण मी सांगितला होता, जो 100% येणार आहे असं सांगितलं होतं, जो नाही आला. ऍक्सेप्ट करतोय मी, जी गोष्ट झाली ती ऍक्सेप्ट करतोय. का नाही आला त्याचं रिझन पण देतोय मी तुम्हाला, है ना. प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये जर तुम्ही माझ्या सोबत आहेत ना बाळांनो, युट्यूबवर पेड कॅम्पेन करताय की माझ्या कॉमेंट सेक्शन मध्ये निगेटिव्ह रिव्ह्यूज टाकायचे, है ना. पण मला माहिती आहे जे जेन्युइन स्टुडंट आहेत ना ते नक्कीच लिहितील की वी आर विथ यू सर. आणि नेक्स्ट व्हिडिओची वाट बघा बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओ तुमचा 3-4 तासात अपलोड होऊन जाईल. जर या व्हिडिओचे तुम्ही लवकरात लवकर बाळांनो 3000 लाईक्स कंप्लीट करून द्या प्लीज. ठीक आहे. भेटूया बाळांनो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. बिलीव्ह मी बाळांनो 90% इझिली पॉसिबल आहे केमिस्ट्रीमध्ये. मी असं नाही म्हणत की आजपासून सुरू करा आणि 95%, 97% येऊन लागतील, पण 90% आरामात पॉसिबल आहेत बाळांनो. फक्त 8 चॅप्टर केल्याने ते सुद्धा. ठीक आहे. आणि हे सगळे प्रश्न, है ना, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समधून येतील. नक्कीच एनरोल करू शकता तुम्ही. ठीक आहे. डेफिनेटली प्रत्येक टीचरांनी खूप मेहनत केली बाळांनो. प्रत्येक विद्यार्थी कॉमेंट करेल वी आर विथ यू सर. ठीक आहे. मला प्रत्येक विद्यार्थ्याची कॉमेंट हवी आहे बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.